जालन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि मारपिटीचा आंबा बागांना सध्या फटका बसलाय। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये भराडखेडा इथं झाडाला लागलेल्या कैऱ्या गारपिटीमुळे तुटून जमिनीवर पडल्यात आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाली आणि या गारपिटीचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। गारपिटीमुळे आंबा फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हिरावून घेतलाय। पुढची बातमी, मराठवाड्यातील पावणे 400 गावांना 433 टँकरनं पाणी पुरवठा सध्याच्या क्षणाला सुरू आहे आणि पाणी टंचाईची तीव्रता वाढली। सर्वाधिक झळा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 257 टँकर सुरू आहेत। गतवर्षी चांगला पाऊस होऊन सुद्धा यंदा मराठवाड्याला पाणी टंचाईचे चटके बसतायत। मार्च महिन्यापासूनच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। Thank you.